नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, नेपाळमध्ये सध्याच्याला जे काही बंड चालू आहे, 16 ते खास करून 25 वर्षामधली जी मुलं आहेत यांनी बंड पुकारलेलं आहे आपल्या स्वतःच्या सरकारच्या विरोधात. ते रस्त्यावर जाळपोळ करत आहेत, ठीक आहे, गाड्या फोडत आहेत, पंतप्रधानांच्या घरामध्ये घुसत आहेत, गृहमंत्र्यांचं घर त्यांनी जाळून टाकलं, फायनान्स मिनिस्टरचं घर जाळून टाकलं, त्याला रस्त्यावर पकडू मारत आहेत. ही सगळी जी परिस्थिती नेपाळमध्ये उत्पन्न झालेली आहे, या परिस्थितीची काय काय कारणं आहेत आणि ही कारणं आपल्या भारत देशामध्ये सुद्धा अस्तित्वात आहेत का? भारतातले जे काही आपले सगळे राजकारणी आहेत यांनी सुद्धा या परिस्थितीतनं नेमकं काय बोध घ्यायला पाहिजे? आपण जे नागरिक आहोत तर आपण सुद्धा याच्यातनं काय बोध घ्यायला पाहिजे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना सुद्धा याच्याबद्दल काय वाटतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, 1857चा उठाव आपल्या देशाने आपण बघितलेला आहे. तर त्या उठावामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात जो असंतोष होता, ठीक आहे, बंदुकीला जे डुकराचं मांस किंवा गाईचं मांस लावलेलं आहे अशा प्रकारची एक अफवा त्याच्यामध्ये, असं एक बातमी त्याच्यामध्ये पसरली. अफवा असेल, बातमी असेल, तर त्या बातमीमुळे तत्कालिक कारण फक्त त्या बंडासाठी मिळालं, पण त्या एकाच कारणामुळे काही बंड झालेलं नव्हतं. ठीक आहे, जो भारतीयांच्या मनामध्ये ब्रिटिशांबद्दलचा जो असंतोष होता तो वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये खदखदत होता, तो एका दिवशी त्याच्यामध्ये प्रचंड पद्धतीने बाहेर पडला. तर ते अशा पद्धतीने 1857चा आपला उठाव आपण बघितलेला आहे. नेपाळमध्ये जर तुम्ही बघितलं तर सोशल मीडिया 4 दिवस बंद केला आणि सोशल मीडियाच्या विरोधामध्ये एकदमच त्याच्यामध्ये असंतोष लोकांचा उठला. म्हणजे जवळपास 26 सोशल मीडियाचे ॲप्लिकेशन, फेसबुक, व्हॉट्सअप, ठीक आहे, इंस्टाग्राम, हे अशा प्रकारचे जे ॲप्लिकेशन आहेत, असे जवळपास 26 ॲप्लिकेशन सरकारने एकाच दिवशी त्याच्यामध्ये बंद करून टाकले. त्याच्यासाठी कारणसुद्धा त्यांनी कोर्टाचं सुद्धा कारण दिलं, म्हणजे कोर्टाचा कंटेम्प्ट झाला असं सुद्धा कारण दिलं. कोर्टाने सांगितलं होतं की हे सगळे बाहेरचे जे ॲप्लिकेशन आहेत, ठीक आहे, यांना कुठेतरी प्रॉपर आपल्या देशामध्ये रजिस्टर करायला सांगा आणि त्यांच्यावर आपल्या सरकारचं सुद्धा कुठेतरी काहीतरी कंट्रोल असायला पाहिजे, असं तिथल्या कोर्टाने सांगितलं, सर्वोच्च कोर्टाने सांगितलं. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणून नेपाळ सरकारने एक 7 दिवसाचा वेळ दिला की तुम्ही रजिस्ट्रेशन करा, आमच्या देशामध्ये ऑफिस वगैरे ओपन करा. एखादी सोशल मीडिया जायंट कंपनी जरी असेल तरीसुद्धा एखाद्या नवीन देशामध्ये 7 दिवसात ऑफिस ओपन करणं त्यांना शक्य नव्हतं. बऱ्याच ॲप्लिकेशनने ते प्रयत्न केले नाहीत आणि कॉन्सिक्वेंटली 26 ॲप्लिकेशन एकाच दिवशी त्याच्यामध्ये बंद करून टाकले. हे झालं तत्कालिक कारण. पण ह्या एका कारणामुळे नेपाळचं आंदोलन चालू आहे का? ठीक आहे, त्याच्या पलीकडे जर तुम्ही बघितलं तर त्यातली कारणं आपल्याला या ठिकाणी आता समोर यायला लागलेली आहेत. पहिलं जे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे करप्शन. राजकीय नेत्यांचं जे करप्शन त्या ठिकाणी वाढलेलं आहे, ठीक आहे, याच्या विरोधात त्याच्यासुद्धा जनरेशन झेड जे आहे यांचा त्याच्यामध्ये फार मोठा आक्रोश आहे. आता तुम्ही विचार करा की आपल्या भारत देशामध्ये करप्शन आहे का? आपल्या देशामध्ये करप्शन करणारे जे सगळे नेते आहेत, ह्या नेत्यांना यांच्या विरोधात प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट खाली कारवाई केली जाते का? ठीक आहे, समजा करप्शन केलेले कधी काळी नेते जे आहेत ज्यांच्यावर मोठे मोठे आरोप होते, ते आता सत्तेमध्ये आहेत का जेलमध्ये आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, तुम्ही त्याचे उदाहरणं त्याच्यामध्ये घेऊ शकता. आपल्या देशामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा कायद्याचा किती उपयोग होतो, चांगल्या पद्धतीने वापर होतो. ईडीचा किती चांगल्या पद्धतीने वापर होतो, CBIचा कशा पद्धतीने वापर होतो. ठीक आहे, म्हणजे खास करून करप्शन करणारे जे लोक आहेत ह्यांना खरं शिक्षा मिळते का हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे नेपाळमध्ये आंदोलन करणाऱ्यांकडे जे कारण होतं ते भारतामध्ये सुद्धा आपल्या कारण आहे का नाही हे तुम्ही ठरवा. ठीक आहे, दुसरं जर बघितलं म्हणजे सरकारने हा याच्यातनं बोध घेतला पाहिजे. एकदमच सगळ्या जनतेने रस्त्यावर येण्याची सरकारने सुद्धा वाट बघायला नको. ठीक आहे, दुसरं जे कारण होतं डायनॅस्टिक प्रिव्हिलेजेस अँड बेनिफिट्स. म्हणजे जे लोक सत्तेमध्ये आहेत त्यांनी त्यांच्या घरचे जे त्यांचे मुलं बाळ आहेत यांच्या फायद्यासाठी सत्तेचा वापर करणं चालू केलं. हा सुद्धा नेपाळच्या जनरेशनचा त्याच्यामध्ये एक प्रकारचा विरोध होता. जे सत्तेमधले लोक आहेत ते स्वतःचा फायदा करून घेत आहेत, स्वतःच्या म्हणजे जे जनता आहे त्या जनतेला सायकल परवडत नाही आहे आणि जे सत्ताधाऱ्यांचे जे मुलं बाळं आहेत ते फॉरेनमध्ये जात आहेत, नेपो किड्स पैसे कमवतात, म्हणजे पैसे त्याच्यामध्ये खर्च करतायत, मोठ्या मोठ्या महागड्या गाड्या त्याच्यामध्ये घेऊन फिरतायत. हा सुद्धा नेपाळच्या जनतेचा त्याच्यामधला एक प्रकारचा आक्रोश होता. आपल्या भारतामध्ये जर तुम्ही बघितलं म्हणजे डायनॅस्टिक प्रिव्हिलेजच्या बाबतीत आता एक मागच्या 15 दिवसाखाली आपण बघितलं की दारू उत्पादन करण्याचे जे कंपन्या आहेत त्यांचे नवीन परवाने दिले गेले. ठीक आहे, त्यातले अर्धे परवाने जे होते ते फक्त राजकीय लोकांनी आपल्याच नातेवाईकांमध्ये त्याच्यामध्ये वाटून घेतलेले आहेत. म्हणजे त्यांच्या स्वतःसाठीच त्याच्यामध्ये त्यांनी हे सगळे परवाने घेतलेले आहेत. ठीक आहे, मग किती सत्तेचा फायदा केला जातो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कॉन्ट्रॅक्ट वगैरे आपल्याकडे कशा पद्धतीने मिळतात, किती टक्केवारी असते, हे सगळं सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
ठीक आहे. रिसेंट जे उदाहरण आहे, ज्याला आपण सगळेजण ज्या मंत्र्याला आयडियल समजत होतो, ठीक आहे, ज्याने भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा नकाशा बदलला, रस्ते आपल्याला एवढे सगळे बनवून दिले, त्यामुळे आपण गडकरींना चांगल्या पद्धतीने मानत होतो. त्या गडकरींनी सुद्धा आपल्या मुलासाठी, ठीक आहे, आपल्या मुलाबाळांसाठी E20 पेट्रोलचा जो कंपनी बनवली, ठीक आहे, जी कंपनी 100 कोटीच्या घरातली कंपनी होती, ती आता हजारो कोटींमध्ये त्याच्यामध्ये मागच्या 7-8 महिन्यामध्ये तिचा टर्नओव्हर इथपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे पूर्णपणे मोनोपॉली आपल्या मुलाबाळांसाठी कंपनी स्थापन करून त्यांना देण्यात आली. तर हे सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे जे डायनॅस्टिक प्रिव्हिलेजेस आहे किंवा बेनिफिट आहे, चिल्ड्रनच्या, मिनिस्टर लोकांच्या, लीडर लोकांच्या मुलाबाळांना जे फायदे मिळतात ते आपल्या देशामध्ये आहेत का, ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. तिसरं कारण दिलं जातं अनएम्प्लॉयमेंट आणि इकॉनॉमिक फ्रस्ट्रेशन. ठीक आहे, अनएम्प्लॉयमेंट आणि इकॉनॉमिक फ्रस्ट्रेशन. आता तुम्ही ओळखा की आपल्या देशामध्ये अनएम्प्लॉयमेंट आहे का. ठीक आहे, आपली JMFCची परीक्षा आपण पाहतोय, 2024ची परीक्षा आता 2025 अर्धा झाला, अजूनही त्याच्यामध्ये परीक्षा आपली येत नाही आहे. ठीक आहे, बाकीच्या सुद्धा त्याच्यामध्ये नोकऱ्यांची काय परिस्थिती आहे, ठीक आहे, ट्रम्पच्या टॅरिफचा IT सेक्टरवर काय परिणाम होत आहे, हे सगळं सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. किती लोकांना नोकऱ्या गमाव्या लागत आहेत, हँडलूम क्षेत्रामध्ये सुद्धा काय उलथापालथ होत आहे, हे सगळं सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सरकारची जी धोरणं आहेत, त्या धोरणांना सुद्धा त्याच्यामध्ये खरंच म्हणजे एम्प्लॉयमेंट देण्यासारखी धोरणं आहेत का, हे सुद्धा कुठेतरी बघितलं जात आहे. तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणजे माहिती आहे सगळ्यांना. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला वाटतं का अनएम्प्लॉयमेंट हा भारत देशामध्ये सध्याच्याला फॅक्टर आहे, इकॉनॉमिक फ्रस्ट्रेशन आहे का. ठीक आहे, शेतकऱ्यांच्या मालाला त्याच्यामध्ये चांगला भाव मिळतो आहे का, त्यांना आर्थिक स्वायत्ता त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना प्राप्त झालेली आहे का, हे सगळं सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगू शकता की आपल्याकडे तशा प्रकारची परिस्थिती आहे का. ठीक आहे. दुसरं जर आपण बघितलं, फेल्युअर ऑफ फेडरलिझम अँड गव्हर्नन्स. म्हणजे जे केंद्राचं जे सरकार आहे ते प्रोव्हिन्समध्ये, नेपाळमध्ये जे प्रोव्हिन्स आहेत त्या प्रोव्हिन्सना वाटत नाही आहे की आपल्याला त्याच्यामध्ये एक प्रकारची ॲटोनॉमी आहे, प्रोव्हिन्सना पॉवरलेस असं फील होत आहे. ठीक आहे, हा सुद्धा तिथला एक कारण आहे असं सुद्धा म्हटलं जातं आहे. आपल्या भारत देशामध्ये गव्हर्नरचा वापर कशा पद्धतीने होतो आहे. ठीक आहे, गव्हर्नरसाठी क्वालिफिकेशन काय लागतं. ठीक आहे, उपराष्ट्रपतीसाठी सुद्धा क्वालिफिकेशन काय लागतं की फक्त आणि फक्त तो नंदीबैल असला पाहिजे. सरकारने सांगल तेच भाषण त्याने दिलं पाहिजे, सरकारने सांगल त्यालाच त्याने बोलण्यासाठी टाईम दिला पाहिजे. आणि जर ते शक्य नसेल तर अशा वेळेस त्याचा जबरदस्तीने राजीनामा घेण्याचं कामसुद्धा आपल्याकडे केलं जातं. म्हणजे जे सरकार, राज्य सरकार आहेत, राज्य सरकारांचे जनतेने निवडून दिलेले मुख्यमंत्री जे आहेत त्यांना 2-2 महिने जेलमध्ये राहावं लागतं. ठीक आहे, त्यांना तिथून कार्यभार बघावा लागतो आहे. अशा प्रकारची परिस्थिती आपल्याकडे आहे. तर फेडरलिझमचं फेल्युअर झालं आहे का नाही तुम्ही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे, जे सगळे राज्यपाल आहेत त्या राज्यपालांचा किती दुरुपयोग केला जातो आहे आणि फेडरल स्ट्रक्चरला कशा पद्धतीने धक्का पोचवला जातो आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. ठीक आहे, गव्हर्नन्सबद्दल सुद्धा तुम्ही सांगू शकता की कशा पद्धतीने गव्हर्नन्सचं आपलं काम केलं जातं आहे, पब्लिक सेक्टरला किती हार्म केलं जातं आहे, पब्लिक ट्रान्सपोर्टला कशा पद्धतीने नुकसान केलं जातं आहे. ठीक आहे, जनतेच्या हितासाठी जे पब्लिक ट्रान्सपोर्टचं वापर समजा होणं गरजेचं आहे, तर तो पब्लिक ट्रान्सपोर्टसुद्धा प्रायव्हेट कंपन्यांना त्याच्यामध्ये कशा पद्धतीने दिला जातो आहे हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं, जे आता हे झालं तुमचं चौथं कारण नेपाळमध्ये अनरेस्ट होण्याचं. भारतामध्ये हे कारण अस्तित्वात आहे का तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतर इथनिक आणि रिलिजनल डिस्कॉन्टेंटसुद्धा त्याच्यामध्ये वाढलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय तर धार्मिक किंवा जातीय प्रकारची एक प्रकारे द्वेष निर्माण झालेल्या लोकांच्यामध्ये. तर जनरेशन झीला हे सुद्धा त्याच्यामध्ये मान्य नाही आहे की तुम्ही धार्मिक वगैरे प्रकारचे तुम्ही म्हणजे हे करू नका, उद्रेक वगैरे तुम्ही करू नका, जातीवाद वगैरे ते नाही, पण जातीवादापेक्षा धर्मवाद त्याच्यामध्ये करू नका, अशा प्रकारचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. आता तुम्ही मला सांगा, आपल्या देशामध्ये ठीक आहे आपले पंतप्रधान धार्मिक प्रकारची भाषणं करतात का, आपल्या देशामध्ये आपले पंतप्रधान धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम करतात का, आपल्या देशामध्ये जे नेते आहेत ते जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करतायत का, आपल्या देशामध्ये 2 जातींमध्ये जो वाद आहे तो वाद विकोपाला पोचत चाललेले आहेत का, जातीय द्वेष निर्माण होत चाललेला आहे का, तुम्ही मला त्याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, त्याच्यानंतर जर आपण बघितलं, पुअर पब्लिक सर्व्हिसेस हे सुद्धा एक नेपाळमधल्या उद्रेकाचं कारण आहे. पब्लिक सर्व्हिसेस म्हणजे काय की आपल्याला समजा आता आपल्या स्वतःकडे प्रायव्हेट गाडी नाही आहे, तर आपल्याला जाण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला आहे का, आपल्याकडे ज्या बसेस आहेत, एसट्या आहेत त्या चांगल्या आहेत का, आपल्याकडे ज्या रेल्वे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बसायला गेल्यानंतर जागा मिळते का. ठीक आहे, का एकदम खचाखच भरून चाललेले आहेत. ठीक आहे, माणसांना जनावराप्रमाणे रेल्वेमध्ये प्रवास करावा लागतो का. ठीक आहे, हे पब्लिक आपल्याकडे जे सर्व्हिसेस आहेत त्या चांगल्या आहेत का. जनतेचं असं म्हणणं आहे, जनरेशन झीचं असं म्हणणं आहे की आम्ही टॅक्सचे पैसे तर आम्ही भरतो, पण आम्हाला पाहिजे तशा फॅसिलिटीज मिळत नाहीत. आपल्या देशामध्ये आरोग्य व्यवस्था फार सुंदर प्रमाणामध्ये आहे का, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, जी सरकारी रुग्णालय आहेत
ही सरकारी रुग्णालय खरंच चांगल्या पद्धतीने काम करतायत का? सरकारी रुग्णालयांकडे त्या प्रकारचे डॉक्टर्स आहेत का? सरकारी रुग्णालयांमध्ये तेवढ्या प्रकारचा स्टाफ आहे का जेवढा गरजेचा आहे तेवढा? जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या प्रमाणामध्ये सरकारी रुग्णालय आहेत का? त्यांच्याकडे जर समजा एखादी जटिल शस्त्रक्रिया करायच्या असतील तर त्या शस्त्रक्रिया त्या सरकारी रुग्णालयांमध्ये केल्या जाऊ शकतात का? ठीक आहे, सध्याच्याला टायफॉईडची साथ पसरलेली आहे. ठीक आहे, आमच्या घरामध्ये सुद्धा 2 पेशंट आहेत. ठीक आहे, तर म्हणजे टायफॉईडची साथ एवढ्या भयानक प्रमाणामध्ये पसरलेली आहे. तुमच्या आजूबाजूच्या गावामध्ये वगैरे सुद्धा असेल तर हे एखाद्या जर समजा गोरगरिबाच्या लोकांना जर टायफॉईड होत असेल तर त्यांना तो टायफॉईड अंगावर घालून त्याच्यामध्ये तो सहन करावा लागतो. ठीक आहे, ते दवाखाना परवडण्या इतके पैसे त्या लोकांकडे आहेत का? ठीक आहे, तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला ही परिस्थिती माहिती असेल. ठीक आहे, माझ्या गावातली त्याच्यामध्ये कित्येक लोक मी बघितलेली आहेत. ठीक आहे, काहीतरी थोड्याशा गोळ्या घालल्यासारखं करतायत पण 2-2, 3-3 दिवस ताप अंगावर सहन करतायत. ठीक आहे, तर ही परिस्थिती जी आहे ही परिस्थिती तुमच्याकडे तुम्हाला जाणवते का? तुमच्या आजूबाजूला तुम्हाला जाणवते का हेल्थ केअर सिस्टीमची? ठीक आहे, टायफॉईड जर करायचं असेल, नीट करायचं असेल, सकाळी एकदा सलाईन, सकाळी 6 सलाईन आणि संध्याकाळी 2 सलाईन. ठीक आहे, हा प्रकार तुमच्याकडे सुद्धा असेल. ठीक आहे, मग ह्या सलाईनसाठी जे लागणारे जे पैसे आहेत, ठीक आहे, हे आपण आपल्या म्हणजे हे सगळं करण्यासाठी लोक सरकारी दवाखान्यांमध्ये का जात नाही आहेत? ठीक आहे, ह्या सगळ्यांसाठी आपल्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच का जावं लागतं? ठीक आहे, ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांचं ठीक आहे, पण गोरगरिबांचीसाठी पब्लिक सर्व्हिसेस आहेत का ते तुम्ही ठरवा. ठीक आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण. पब्लिक सर्व्हिसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. आपल्या जिल्हा परिषद शाळांची काय परिस्थिती आहे तुम्ही त्याच्यामध्ये विचार करा. ठीक आहे, जी सगळी मुलं बाळं आहेत, ठीक आहे, लोक इंग्लिश स्कूल का प्रेफर करतायत? जिल्हा परिषद शाळांवर विद्यार्थ्यांचा विश्वास कमी का होत चाललेला आहे? जिल्हा परिषद शाळांमध्ये जे शिक्षक आहेत, ठीक आहे, यांना खरंच कंपल्सरी रिटायरमेंट देणं गरजेचं आहे का? ठीक आहे, हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. ठीक आहे, काय शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा करायला पाहिजेत? जिल्हा परिषद शाळेचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ठीक आहे, चांगल्या भिंती, चांगलं छत वगैरे आहे का? हे छत तुमच्याकडचे पडतायत का, गळतायत का पावसाळ्यामध्ये? हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे ज्या प्रकारचं कुठेतरी एखादी जिल्हा परिषद शाळा गावातल्या सगळ्या लोकांच्या पुढाकाराने जर समजा बांधली जात असेल, ठीक आहे, वारे गुरुजींचं वगैरे त्याच्यामध्ये आपण उदाहरण घेतो, तर हे जे सगळं आहे हे अशा प्रकारचं एकच जे शाळा तशा पद्धतीने केली तर तिचं एवढं सगळं आपण त्याच्यामध्ये नवल करतोय, कौतुक करतोय का? तर बाकीच्या शाळा तशा नाही आहेत. ठीक आहे, एखादी शाळा जर एवढ्या सुंदर पद्धतीने समजा एकदम कॉर्पोरेट ऑफिससारखी जर बांधली जात असेल तर ती एकदम आपल्याला युनिक का वाटावी? आपल्या देशामध्ये अशा प्रकारच्या सगळ्या शाळा का नसाव्यात? ठीक आहे, शिक्षणावर जो खर्च शासनाचा केला जातो, म्हणजे भारत हा एकमेव असा देश आहे, ठीक आहे, ज्याच्यामध्ये शिक्षणावर एवढा कमी प्रमाणामध्ये खर्च केला जातो. जपानसारख्या देशामध्ये GDPच्या 6% जो खर्च आहे तो कमीत कमी त्या शिक्षणावर केला जातो. आपल्या इकडे 1-2% सुद्धा त्याच्यामध्ये नाही आहे. ठीक आहे, जे आरक्षण वगैरे सुद्धा आज सगळे लोक मागत आहेत, आरक्षणसुद्धा प्रत्येक समाजाच्या लोकांना म्हणजे गरिबी वाढलेली आहे, कोणाकडे शेतजमिनी वगैरे राहिलेल्या नाही आहेत. ठीक आहे, आज मराठा समाज वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये आरक्षण वगैरे मागत आहे का? तर शिक्षण त्याच्यामध्ये जे आहे ते सगळ्यांना अफोर्डेबल नाही आहे. ठीक आहे, जर शिक्षण जर समजा शेवटपर्यंत सगळ्यांना समान दर्जाचं शिक्षण जर समजा आपण देऊ शकलो तर त्याच्यामध्ये आरक्षणाची तेवढी पाहिजे तशी गरज राहणार नाही. ठीक आहे, आज आर्थिक परिस्थितीनुसार शिक्षणाचा दर्जा आहे. माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे तर मी चांगले क्लासेस अफोर्ड करू शकतो, मी चांगले कॉलेजेस अफोर्ड करू शकतो, चांगल्या शाळांमध्ये त्याच्यामध्ये मी शिक्षण शिकू शकतो. ठीक आहे, मग माझ्यासोबत एखादा गरिबाचा जो मुलगा आहे, ठीक आहे, ज्याची परिस्थिती चांगली नाही आहे, ठीक आहे, जो शिक्षण म्हणजे जो क्लासेस अफोर्ड करू शकत नाही, जो आता नीट परीक्षा वगैरे जर आपण बघितलं तर एका केमिस्ट्रीच्या एका विषयाची 1-1 लाख रुपये फीस आहे. ठीक आहे, तर गोरगरिबाचा जो मुलगा ज्याच्या वडिलाचं उत्पन्नच म्हणजे वर्षाकाठी ज्याच्या हातामध्ये लाख रुपयेच राहत नाहीत, ठीक आहे, तर असा एखादा समजा गरीब समाजाचा विद्यार्थी, ठीक आहे, मी कुठल्या पर्टिक्युलर जातीबद्दल म्हणत नाही आहे, कुठल्याही समजा गरीब समाजाचा जो व्यक्ती आहे, ठीक आहे, आता नीटमध्ये MPSCला वगैरे समजा एखाद्या वेळेस एखादा विद्यार्थी काही समजून अभ्यास करू शकतो, पण नीटच्या परीक्षेच्यामध्ये बायोलॉजी जे आहे ते स्वतःहून कुठल्याही विद्यार्थ्याला त्याच्यामध्ये लक्षात येणार नाही. त्याला चांगलं एज्युकेशन, चांगले क्लासेस त्याला त्या ठिकाणी मिळायला पाहिजेत. आज आपण पाहतो लातूर पॅटर्न, ठीक आहे, पूर्ण आमच्या जिल्ह्याचा लातूर पॅटर्न जो आहे तो पूर्ण महाराष्ट्रभर त्याच्यामध्ये गाजतो आहे का? तर चांगले क्लासेस आहेत, चांगलं ते शिकवलं जातं, परत त्यांना ते कन्सेप्ट क्लिअर करून दिल्या जातात, त्याच्या टेस्ट घेतल्या जातात, सगळ्या गोष्टी केल्या जातात. ठीक आहे, मग हे सगळं गोरगरिबांच्या मुलांना त्याच्यामध्ये अफोर्डेबल आहे का? जर नसेल तर त्यांना पब्लिक सर्व्हिसेस आपल्या देशामध्ये चांगल्या आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो का? ठीक आहे, तर ही एवढी सगळी कारणं आहेत नेपाळच्या म्हणजे बंड जे पुकारलेलं आहे विद्यार्थ्यांनी त्याच्यासाठी. आता त्या बंडाला कुणी नेता नाही आहे. ठीक आहे, म्हणजे काही लोक त्याच्यामध्ये मॉल लुटतायत, काही लोक त्याच्यामध्ये दुकानं लुटतायत. ठीक आहे, म्हणजे असं सगळं काही करतायत. आता एकदा ते आंदोलन भरकटलं की म्हणजे भरकटलंच त्याच्यामध्ये, त्याला कुठल्याही प्रकारचा आता सध्या त्याला कंट्रोल नाही आहे. पण भारत देशाने सुद्धा, भारताचे जे सगळे सरकारी नेते आहेत, ठीक आहे, ह्या सरकारने विचार केला पाहिजे की आपल्या देशामध्ये सुद्धा ही परिस्थिती येऊ शकते. आज
नवीन एक उदाहरण आहे फ्रान्सचं. ह्या फ्रान्समध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर लोक सगळे रस्त्यावर आलेले आहेत. का आलेले आहेत? कारण शासनाचा त्याच्यामध्ये खर्च करताना शासन विचारच करत नाही आहे. ठीक आहे, आपल्या तुम्ही सध्याच्या सरकारबद्दल जर तुम्ही बघायला गेले तर 4 पट तुमचं कर्ज वाढलेलं आहे. ठीक आहे, आपल्या डोक्यावरचा कर्जाचा जो डोंगर आहे तो 4 पट वाढलेला आहे. महाराष्ट्र सरकारने काल परवा तुटीचा अर्थसंकल्प दिला. तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं असेल, पेपरमध्ये जे लोक अपडेटेड राहतात त्यांनी वाचलेलं असेल. म्हणजे ऑलरेडी त्याच्यामध्ये एवढं तूट पडलेलं आहे, एवढं आपलं त्याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे, एवढं तुटीचा अर्थसंकल्प ऑलरेडी आहे. आणि त्याच्यामध्ये सरकारने अजून त्याच्यामध्ये पुरवणी मागण्या म्हणून त्याच्यामध्ये एवढा मोठा पैसा जो आहे तो सरकारच्या तिजोरीतनं काढण्याचा प्रयत्न केला. ह्या एका कारणामुळे फ्रान्समध्ये सुद्धा तुम्ही जर आज बघितलं तर लोक रस्त्यावर उतरलेले आहेत, रस्त्यावर जाळपोळ करत आहेत. त्याच्या मागचं कारण म्हणजे काय? तर सरकारला पैशाचं, सरकार मिळेल तेवढा पैसा फक्त घबाड फक्त खाण्याचं काम सरकारचे लोक करत आहेत. भारतातल्या सुद्धा सत्ताधाऱ्यांनी ह्या गोष्टीचा विचार करावा. तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी सांगेल की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. ठीक आहे, तुमच्या ओळखीचं कोणी सरकारमधला नेता असेल तर त्या नेत्यापर्यंत सुद्धा पाठवा आणि त्याला सुद्धा सांगा की तुला सुद्धा बाबा पळायची वेळ येईल. ठीक आहे, तुला पळायला लपून बसायला जागा पुरायची नाही, एवढं लोक रस्त्यावर येऊन तुला हाणतील. ठीक आहे, त्याच्यामुळे आता वेळी सावध हो. आपल्या देशाला सुद्धा त्या परिस्थितीपर्यंत जायला नको. आपले सगळे लोक त्याच्यामध्ये शांततेच्या मार्गाने. आज एक व्हिडिओ बघितला त्या नेपाळच्या पोराचा, ते म्हणत होतं की म्हणजे भारताचा मीडिया तिथं गेला आणि त्याला प्रश्न विचारतोय, तर त्या मीडियाला म्हणत होतं की तुमचा देश गांधींचा आहे, शांततेचा, इकडून कानाखाली मारली तर इकडचा गाल तुम्ही पुढे करता. ठीक आहे, आम्ही गांधींचे देश नाही आहोत. ठीक आहे, त्याने त्याच्या देशातल्या कोणातरी नेत्याचं नाव सांगितलं जे म्हणजे मुंडकं कापणारे आहेत. ठीक आहे, म्हणजे हम लोग सर कलम करने वाले लोग है, असं त्या मुलगा त्या मीडियाला सांगत होता. ठीक आहे, त्याने काही सांगू द्या, पण आपला तर देश गांधीचा आहे, आपला देश गांधींचा देश आहे, आपण अहिंसेचे पुजारक आहोत. ठीक आहे, तर आपल्या लोकांना सुद्धा अशा पद्धतीने रस्त्यावर येऊ द्यायला नकावं. ठीक आहे, यासाठी त्याच्यामध्ये सरकारने प्रयत्न करायला पाहिजे. हे एवढंच कारणं नाही आहेत, नेपाळच्या लोकांकडे तर एवढेच कारणं होते. हे एवढे कारणं तर आपल्या देशामध्ये ऑलरेडी आहेत. ठीक आहे, ते आपण गांधींचा देश म्हणून आपण त्याच्यामध्ये लोक सहन करत आहोत. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या देशामध्ये कारणं आहेत. ठीक आहे, तुम्ही शेतकऱ्यांचं जर बघितलं, शेतकरी आज जे मालाला भाव मिळतो त्यासाठी खरंच समाधानी आहे का? ठीक आहे, म्हणजे 2000 साली जो भाव मिळत होता त्याच्या किती प्रमाणामध्ये भाव वाढलेला आहे आणि पैशाची किंमत किती प्रमाणामध्ये वाढलेली आहे, कमी झालेली आहे, हे सुद्धा कुठेतरी आज बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, शेतकऱ्यांना पाहिजे तो भाव मिळत नाही आहे. त्यानंतर तुम्ही जर बघितलं की किसानचे जे कायदे होते, कृषीचे जे कायदे होते, 3 वर्षाखाली ज्यावेळेस कायदे बनवले त्यावेळेस माझा यूट्यूबवर व्हिडिओ तुम्ही काढून बघा. मी त्यावेळेस म्हटलं होतं की हे कायदे टिकणार नाहीत. ठीक आहे, संसदेमध्ये चांगल्या पद्धतीने पास केले नाही, त्याच्यावर चर्चा झाली नाही, हे मी त्यावेळेस सांगितलं होतं. 3 वर्षानंतर सरकारने वापस घेतले. कामगार कायदेसुद्धा अजूनही सरकारने वापस घेतले नाहीत, पण मी त्यावेळेस सांगितलेलं होतं आणि आजही मी तुम्हाला सांगतोय, हे कामगार कायदेसुद्धा जे आहेत, ठीक आहे, त्यावेळेस पण मी म्हटलं होतं की हे लागू करता येणार नाहीत आणि हे तुम्ही ठेवू शकणार नाही, कारण ह्याच्यावर सुद्धा कुठलीही चर्चा सरकारने केली नाही. सरळ आपलं त्याच्यामध्ये पास करायचं ते पास करून टाकले. का तर म्हणजे मेजॉरिटी आहे, मेजॉरिटीच्या जीवावर पास केलेले कायदे. विरोधक सगळे लोक संसदेच्या बाहेर आंदोलन करत होते, हे असे कसे कायदे पास केले, तोपर्यंत यांनी मध्ये दुसरा कायदा पास करून टाकला. त्यावेळेस पण मी म्हटलो होतो, आज पण म्हणतो की हे कायदेसुद्धा टिकणार नाहीत. कारण कामगारांकडे कोणता अधिकार असतो? जर समजा कामगारांवर तुम्ही जर अत्याचार करत असाल, अन्याय करत असाल, त्या बिचाऱ्याकडे एकच अधिकार असतो, स्ट्राईकचा अधिकार. ते स्ट्राईक करणार, त्याच्यानंतर ते थोडंसं वटणीवर येणार, एम्प्लॉयर, आपली कंपनी बंद राहील, नुकसान होईल आणि मग ते थोडंसं कामगारांच्या हिताचा विचार करायला लागणार. कामगारसुद्धा माणसंच लोक आहेत. याच्यावरून एक गोष्ट लक्षात आली, महाराष्ट्र शासनाची तुम्ही कालची अमेंडमेंट बघितलेली असेल. ठीक आहे, म्हणजे कॅबिनेटने त्याच्यामध्ये अप्रूव्ह केलं. काय अप्रूव्ह केलं की अगोदर 9 तास फक्त काम तुम्ही लावू शकत होता एखाद्या कर्मचाऱ्याला, आता ते आपण 12 तास करून टाकलेलं आहे. म्हणजे विचार करा, सकाळी 6 पासून संध्याकाळी 6 पर्यंत तुम्हाला आता तुमची कंपनी कामाला लावू शकते महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, जर 12 तास जर तुम्हाला बैलासारखं जर कामाला लावलं तर तुम्ही तुमच्या मुलाबाळांना कधी वेळ देणार आहात? ठीक आहे, ऑलरेडी सध्याची जी जनरेशन आहे, ठीक आहे, सध्याची जनरेशन झेड तिकडे पण जे आहेत, ठीक आहे, ते नेपाळमध्ये जे सगळे तसले जनरेशन झेड आहेत, तसली जनरेशन आपल्याकडे सुद्धा आहे. ठीक आहे, सोशल मीडिया 4 दिवस बंद करून बघावं भारत सरकारने. ठीक आहे, हे जर रस्त्यावर आले नाही त्याच्यामध्ये तर मग तुम्ही मला विचारा. ठीक आहे, हे सगळे लोकसुद्धा स्क्रोलिंगच्या त्याच्यामध्ये दुनियेमध्ये व्यस्त आहेत. ठीक आहे, एक नशेमध्ये आहेत, फक्त स्क्रोल करत आहेत, रील्स बनवत आहेत. जर भारतामध्ये जर समजा सोशल मीडिया अशा प्रकारचे रील्स, ठीक आहे, सोशल मीडिया राहू द्या तुम्ही, ठीक आहे, फक्त तुम्ही हे 30 सेकंद 40 सेकंदवाले रील्स जर तुम्ही 4 दिवस बंद करून टाकले, ठीक आहे, तरीसुद्धा हे लोक सगळे रस्त्यावर येतील म्हणजे येतील. ठीक आहे, म्हणजे कारण हे सगळे सुद्धा त्याच्यामध्ये व्यस्त आहेत. तर पॅरेंट लोकांनी सुद्धा आपला वेळ आपल्या मुलाबाळांना दिला पाहिजे. जर तुम्ही 12 तास फॅक्टरीमध्ये काम करणार, ठीक आहे, 2 तास सकाळी प्रवासाचे, संध्याकाळी 2 तास प्रवासाचे,
पुण्यासारख्या ठिकाणी आणि मुंबईसारख्या ठिकाणी. पुणेमध्ये 2 तास आरामशीर ट्रॅफिकमध्ये जातात. मी कमीत कमी 2 तास सांगतोय. बाकी तुम्ही हिंजवडीमध्ये जर कामाला असाल आणि तुम्ही जर इकडे धायरीमध्ये किंवा कोथरूडमध्ये तुम्ही राहत असाल, संध्याकाळी निघायच्या टायमिंगला तुम्हाला 3 तास फक्त वापस यायला लागतात, 3 तास जायला लागतात. 12 तास हे आणि 6 तास समजा तुम्ही धरले नाहीत, 5 तास तरी धरा. 12 आणि 5 ठीक आहे, 12 आणि 5 एवढे तास तुमचे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त प्रवासामध्ये जातील. त्या माणसाने झोपायचं कधी? ठीक आहे, त्या माणसाने झोपायचं कधी आणि आपल्या मुलाबाळांना काम कसं त्याच्यामध्ये लक्ष कधी द्यायचं? ठीक आहे, मुलं बाळं काय करतायत, कुठे काय, म्हणजे त्यांचं खरंच ते त्यांच्या आयुष्यामध्ये चांगलं आयुष्य जगतायत का, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी कधी करायच्या? महाराष्ट्र सरकारने ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आपण ईज ऑफ डुईंग बिझनेस करायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे लोकांनी आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, सगळं काही व्हायला पाहिजे. पण शेवटी माणसाला माणूस म्हणून वागणूक तरी मिळायला पाहिजे. माणसाला जर जनावराप्रमाणे बैलाप्रमाणे जर राबवायची जर तुम्ही सोय करून देत असाल, ठीक आहे, जे कॅपिटलिस्ट लोक आहेत, जे उद्योजक आहेत, ह्यांना जर तुम्ही अशा पद्धतीने एक्सप्लॉयटेशन करण्यासाठी टूल तुम्ही देत असाल, तर अशा वेळेस त्याच्यामध्ये फार भयंकर परिस्थिती आहे. ठीक आहे, एवढंच नाही, एवढीच अमेंडमेंट केली नाही महाराष्ट्र शासनाने. अगोदर असं होतं की 5 तास तुम्ही काम लावलं त्याच्यानंतर कंपल्सरी ब्रेक दिला पाहिजे. आता ते तुम्ही 6 तासावर करून टाकलं. 6 तास सलग तुम्ही त्या एखाद्या कर्मचाऱ्याला तुम्ही काम लावू शकता. ही सुद्धा अमेंडमेंट महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. म्हणजे हे अमेंडमेंट करण्याचे त्याच्यामध्ये कॅबिनेटने हे सुद्धा अप्रूव्ह केलेलं आहे. अजून एक गोष्ट केलेली आहे, अगोदर ते 100 तास जर समजा तुमचं काम 100 तासापेक्षा जास्त जर झालं तर अशा वेळेस तुम्हाला ओव्हरटाईम द्यावा लागायचा. मग कंपन्या ओव्हरटाईमसाठी त्याच्यामध्ये तेवढं काम लावायचं नाहीत. ठीक आहे, त्या बिचाराला चांगलं त्याच्यामध्ये त्याच्या शरीराला जेवढं होईल तेवढं काम लावलं जायचं. आता ते सुद्धा 144 तास करून टाकलेलं आहे. 144 तास तुम्ही त्याचं एक्सप्लॉयटेशन करू शकता आणि ते 144 तासाला तुम्हाला त्याच्यामध्ये त्याला भत्ता वगैरे किंवा त्याच्यामध्ये ओव्हरटाईम भत्ता तुम्हाला द्यायची गरज नाही. ठीक आहे, म्हणजे बिहारमधल्या लोकांमध्येच कॅपॅसिटी आहे. ते सकाळ संध्याकाळ त्याच्यामध्ये काम करतात कन्स्ट्रक्शन साईटवर. ठीक आहे, ती कॅपॅसिटी आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये आहे का? ठीक आहे, का तुम्हाला महाराष्ट्रातनं मराठी माणूस कामातनं कंपन्यातनं काढून टाकायचा आहे? ठीक आहे, आता काही लोक म्हणतील मराठी माणूस मग आळशी झाला. ठीक आहे, आळशी झाला म्हणजे काय, त्याला का बैल म्हणून तुम्ही कामाला लावतात काय? ठीक आहे, मराठी माणूस म्हणजे आपलं एक जीवनाचं स्टँडर्ड थोडंसं उंचावलेलं आहे. ठीक आहे, तर 9 तास काम एखाद्या माणसाला लावणे म्हणजे भरपूर झालं. त्याच्या पलीकडे 12-12 तास काम लावायची काय गरज आहे? ठीक आहे, मुळात ट्रॅफिकचं त्याच्यामध्ये 2-4 तास तर जातात. ठीक आहे, 12, 14, 15 तास जर तुम्ही समजा त्याचे येण्या जाण्यामध्ये जात असतील तर त्या बिचाऱ्याने झोपाव कधी, आपल्या घरच्या लोकांना टाईम कधी द्यावा, मुलाबाळांना टाईम कधी द्यावा? हे लेकरं जे बिघडतील, पुन्हा जनरेशन झेडसारखे संसद जाळतील, रस्त्यावर त्याच्यामध्ये जाळपोळ करतील, मग त्यांना कोणी सांभाळायचं? देशाने याच्याने देशाचं भविष्य आपलं खरंच उंचावेल का? ठीक आहे, म्हणजे कितीतरी कंपन्या आता एम्प्लॉई लोकांना त्यांच्या कन्व्हिनियन्स बघतायत. ठीक आहे, दुपारी झोपेचा सुद्धा टाईम काही ठिकाणी दिला जातो आहे. हे सगळं जे आहे माणसाच्या एक चांगल्या आयुष्यासाठी त्याच्यामध्ये गरजेचं आहे. आपल्या यशाने आपला GDP तरी उंचावायचा प्रयत्न करेल, पण लोकांचा जो हॅपीनेस इंडेक्स आहे तो कुठेतरी त्याच्यामध्ये बोंबलून जाईल असं मला या ठिकाणी वाटतं. तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मी परत एकदा विनंती करतो की तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचवा. हे जे विचार आहेत तुम्हाला जर आवडले तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.